मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरण एकत्र येणार. हे सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त व्हायरल होत आहे. परंतु महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी एकच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र येतील. परंतु त्यासाठी काय करावं लागणार? तर बघा, सोमवारपासून कदाचित जी-आर तर मागच्या शुक्रवारीच प्रसिद्ध झाला होता. जी-आर प्रसिद्ध होऊन देखील आता 4 ते 5 दिवस झालेत. परंतु मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील घोषणा केली नाहीये आणि लाडकी बहीण ई-के-वाय-सी बद्दल आणि लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जुलै महिन्याचा देखील हप्ते वितरण लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले नाहीत. अद्याप याची कारणं जास्त आहेत. तर मी तुम्हाला आता एकच सांगतो, जी मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली, त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना जर ह्या आठवड्यात जर हप्ते वितरण आले, म्हणजे बघा, शनिवार आणि रविवार हे हप्ते वितरण येत नाहीयेत किंवा जी-आर देखील कोणता प्रसिद्ध होत नाहीये. तर बघा, आजचा शुक्रवार आणि आजच्या दिवशीच तुम्हाला हप्ते वितरण येईल का नाही हेच आजच्या दिवशी समजेल. जर तुम्हाला आजच्या दिवसात हप्ते वितरण आले, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि उद्या आणि परवा या दोन्ही दिवसात हप्ते वितरण बंद राहणार असून, तर बघा, ह्या आठवड्यात जर हप्ते वितरण तुम्हाला नाही झाले, तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींना एकूण 2 हप्ते वितरण येणार आहे. तर अजून एक गोष्ट सांगतो, मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल आणि लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणीला लाभ हा ₹250 जास्त हा वितरित करण्यात आलेला आहे. 18 तारखेला मध्य प्रदेशमध्ये लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत ₹1500 चा लाभ आणि त्याबद्दल लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून ₹250 एक्स्ट्रा देण्यात आलेले आहेत. एकूण तुम्हाला ₹1700 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात गेलेले आहेत. ते म्हणजे मध्य प्रदेशमध्ये. तर बघा, महाराष्ट्रात देखील लाडक्या बहिणींच्या आजचा आणि आजचा शेवटचा दिवस असून म्हणजे इथून पुढचा म्हणजे उद्या शनिवार आणि रविवार, त्याचबरोबर शनिवार, रविवार तर लाभ वितरण होणारच नाहीये. जर सोमवारी लाभ वितरण झाले किंवा सोमवारी काय अपडेट आल्या, तर तुम्हाला मी एकच सांगतो, सोमवारी जर अपडेट आल्याच्या नंतर तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र येण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त वर्तवण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच सांगतो, 2 हप्ते एकत्र येणार ह्याची जास्त आपण शक्यता वर्तवू शकतो. काही खात्रीशीर अपडेट आणि मराठी योजना YouTube चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.